आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये काय झालंय, की लोकांना असं वाटतं, की अरे मी पूजाच करू शकत नाही हां. किंवा माझं नित्य पठण होत नाही. राईट? बरोबर. मला असं म्हणायचंय, की कोणतीही एक इष्टदेवता हं. इनफ आहे तुमच्या लाईफ टाईमसाठी. ओके. एक इष्टदेवता. हं. एक देवतावरती एवढी दृढ भक्ती पाहिजे तुमची. हं. लेझर फोकस पाहिजे. हां. की मी कुठल्याही मंदिरात गेलो, तर माझी इष्टदेवताच तिथं दिसायला पाहिजे. हां. समजा माझी इष्टदेवता महादेव असतील. हं. जर मी विठ्ठलाच्या मंदिरात गेलो तरी तिथं मला महादेवच दिसायला पाहिजे. ओके. राधाकृष्णाच्या मंदिरात गेलो तरी मला महादेवच दिसायला पाहिजे. ओके. ही ज्यावेळी प्रोसेस तुमच्या आतमध्ये ऑटोमॅटिकली डेव्हलप होती ना, हां. त्यावेळी तुम्ही खरं जिंकलात. ओके. आणि माणसाचं होतं का माहिती का, स्ट्रेस का तयार होतो किंवा अशा धावपळीच्या जीवनामध्ये, कारण तो एका ठिकाणी फोकस नाहीये. हो. त्याला काय करायचंय, कोणी सांगितलं आज मंगळवार आहे मारुतीची उपासना, हं. आज बुधवार आहे आज तुम्ही विठ्ठलाची उपासना, आज गुरुवार आहे ह्याची उपासना करा. ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं जंबल आहे. हां. नेमकं काही मी चुकतो तर का? भक्ती मार्गामध्ये किंवा साधनेमध्ये भिवून चालणार नाहीये. हो. जर तुम्ही भिवून जर एखादं काम करत असेल तर हं. तिथं फेल्युअर आहे.